मित्रांनो नमस्कार. सन मराठी वाहिनीवरती चालू असणारी तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमधील अर्पिताने का मालिका सोडली आणि त्याने इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलंय संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही सन मराठी वाहिनीवरील तू अनोळखी तरी सोबती ही सिरियल पाहत असाल मित्रांनो, तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला पुढे खूप महत्वाची आणि युनिक अशी माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, सध्याच रिसेंटली आपण पाहिलं की अर्पिता मॅडमना आता खूप भाजल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. तर डॉक्टरांनी सांगितलंय त्यांच्याकडे 24 तास उरले आहेत आणि ते आता मात्र या जगात राहणार नाहीयेत. म्हणजे सिरियल मध्ये मात्र आता मित्रांनो अर्पिता मॅडमचे डेथ दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर जो आपला समीर जो आहे तो पूर्णपणे खचून गेलेला आहे. तर मित्रांनो, ही बातमी संपूर्ण खरी आहे. तर याच दरम्यान एका चॅनलने अर्पिता मॅडम यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. अर्पिता मॅडम म्हणजेच योगिता चव्हाण यांचा सेटवरती इंटरव्ह्यू घेतला आहे आणि त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की पुढे तुम्हाला अतिशय मोठी धमाल पाहावयास मिळणार आहे. सध्या तरी मला मालिकेमधनं काढून टाकला आहे आणि मी तुम्हाला काही एपिसोड्स मध्ये दिसणार नाहीये. फक्त माझा तो सीन हॉस्पिटलमध्ये असणारा तोच तुम्हाला सारखा दाखवण्यात येणार आहे. परंतु मालिकेच्या प्रेक्षकांसाठी अतिशय मोठं सरप्राईज पुढे सन मराठी वाहिनीने आणि तो अनोळखी सिरियलने ठेवला आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता नक्की काय हा गौप्य स्फोट होतोय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्कीच सांगा.